साठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर आहेत. सर काय सांगाल, आज सभागृहात मराठा आरक्षणाला घेऊन गदारोळ झालेला आहे, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाहीये. सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती आरोप करतात. नेमकं काय होईल, मराठा समाजाला नेमका न्याय कधी मिळेल? असं की मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली होती. त्यावेळी 58 मोर्चे राज्यातल्या तरुणांनी काढले. काही आमचे तरुण सहकारी हुतात्मे झालेत, पण सगळ्याचा आदर करत आपण आरक्षण मागच्या सरकारने दिलं. 2.5 वर्षामध्ये याबद्दल कुठली कारवाई ना उद्धव ठाकरेंनी केली ना शरद पवार साहेबांनी केली, आणि आपलं आरक्षण त्यांनी घालवलं. आता परत मान्य झाल्यानंतर अथक प्रयत्नाला आपण 10% आरक्षण दिलंय मराठा समाजाला. आता दुर्दैवानं हे आरक्षणाचं वातावरण जे आहे असंच तर तापवत ठेवायचं ही खरं विरोधी पक्षाची भूमिका आहे. जर त्याच्या मनात खरंच भूमिका प्रामाणिक असते, आजही पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे आहेत, किंवा त्यांचे कोणी बाकी सहकारी त्यांची जी कार्यकर्ते आहेत, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, ओबीसीला आरक्षण द्यायचं, ओबीसीला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का बोलत नाही तुम्ही? म्हणून माझं खरं या प्रश्नामध्ये ती चर्चा मागे 2दा आपण केली. यंदा ही चर्चा विरोधी लोकसभेला जे ह्या जातीचं राजकारण करून तुम्हाला यश मिळालेलं आहे, आम्हाला विधानसभेला सुद्धा मिळेल या भ्रमकल्पनामध्ये हे सगळे विरोधी पक्षी लोक आहेत. म्हणून त्यांना हे वातावरण चिकळू द्यायचं आहे. पण आमची भूमिका प्रामाणिक आहे. मराठा समाजाला इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आम्हाला द्यायचं आहे. पण मात्र विरोधक असं म्हणतायत की सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत आहे. कोणी ओबीसींच्या बाजूने बोलतंय, कोणी जरांगेंना भेटतायत, कोणी छगन भुजबळ देखील हाकेंची भेट वगैरे घेतात. दोन मतप्रवाह आहेत सरकारमध्ये. सरकारमध्ये कुठलेही वेगळे 2 मतप्रवाह नाही आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून मला वाटतं ही संधी विरोधी पक्षाला होतीच ना काल मांडण्याची. तुम्ही का पुढे येत नाही? त्यांचे जे नेते माननीय पवार साहेब 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. ती मराठा आरक्षण मागणी आत्ताची आहे का? जुनी मागणी आहे. मग आपण 4 वेळा मुख्यमंत्री होतात, का नाही आपण आरक्षण देऊ शकला? याचं एकदा उत्तर महाराष्ट्राला द्या ना. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याच मंत्रिमंडळामधील मंत्री तानाजी सावंत आहेत. त्यांनी कुठलंही कंत्राट न देता 2000 कोटींची कामं एका कंपनीला दिली आहेत अशी आता एक माहिती समोर येते. सरकारनामाने ते इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, त्यामधून ती माहिती समोर आलेली आहे. आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भाग आहे असा देखील एक आरोप आता होत आहे. नाही, मला कल्पना नाही त्याची. काल सभागृहात त्या संदर्भात चर्चा झाली. खरं याचा खुलासा त्या खात्याच्या मंत्र्यांनीच करण्याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.